अगदी जर प्रेतयात्रेला जरी गेलं तरी तिथे फोन वाजतो, आम्ही साईडला जाऊन फोन देतो. चला तिकडून ऑफिसने सांगतात की बाबा तुम्ही फोन द्या, फोन द्या, या तुमच्या बाजूला फोन आहे तुमचा. समोरचे डेस्कवाले ऐकत नाहीत, तर मी जरा स्मशानात गेलो, साईडला जा. परंतु ही जी मानसिकता आहे पत्रकारांची, आणि पत्रकार त्या परिस्थितीतून जात असतो आणि त्यांना समजून घेण्याचं काम जर तुमच्यासारखे राजकारणी करत असेल त्याबद्दल धन्यवाद. पत्रकार आता राजकारण्याला असं वाटतं की पत्रकारांनी प्रश्न विचारू नये, त्यांनी माझं गोडगोडच लिहावं, गोडगोडच म्हणावं. पण आरसा आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर आपलं तर त्या आरशातून बघावं. आत्ताच येतं तसे पत्रकार तर नाही, आधी पण होतं. आणि महाराष्ट्राला जर कलाटणी दिली असेल त्याच्या विकासाला, त्याच्या गतीला, तर त्याच्यात पत्रकारितेचं योगदान खूप मोठं. ज्यावेळेला यशवंत चव्हाण मुख्यमंत्री होते, तर यशवंतराव चव्हाण किती आदर्श आणि नीतिमंत मुख्यमंत्री होते सगळ्यांना माहिती. ते काही झेडपीच्या शाळेतून शिकले मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला घरश्रेय माडगुळकर म्हणून मोठे पत्रकार होते, तरुण भारत एक सामाजिक भाग आहे. व्यक्ती आहे 24 तास, मग ती आनंदाची बातमी असो, दुःखाची असो, ब्रेकिंग असो किंवा साधी बातमी असो, झोपेत सुद्धा हातात पेन धरणारा आणि आता किंबहुना मोबाईल धरणारा पत्रकार असल्यास काही वावगं होणार नाही. आणि ह्या पत्रकाराला सांगा बरं, तुम्हीच सांगा, ह्या पत्रकाराला स्वतःचं वैयक्तिक आयुष्य किती उरतं? घरात काहीही असो, पण ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी धडपडणारा पत्रकार हे तुम्ही आहात. म्हणून एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या.